श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे. 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बऱ्याच जणांनी 21 दिवसाच्या सेवेला आरंभ केलेला असेल किंवा काही जण 11 दिवसाची सेवा करणार असतील, तर अशा वेळेस किंवा काहींनी संकल्प न करता सुद्धा सेवेला सुरुवात केलेली असेल. मग आता 21 दिवस हो, 11 दिवस हो, 15 दिवस हो, जेवढे दिवस आपल्याला भेटतील तेवढे दिवस सेवेत घालवायच्यात म्हणून काही जणांनी विनासंकल्प सुद्धा सेवा करायला सुरुवात केलेली असेल. काही जणांनी अद्याप काहीच सेवा करायला सुरू केलेली नसेल किंवा त्यांना म्हणजे इच्छा खूप आहे पण शक्य होत नसेल, तर अशांनी काय करायचंय? तर आजचा व्हिडिओ या माहितीचा आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तुम्हाला निश्चितच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुची सेवा काहीतरी करता येईल. तर मैत्रिणींनो, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बरेच जण स्वामींच्या सेवा करतात संकल्पयुक्त, दत्त महाराजांच्या सेवा करतात संकल्पयुक्त. त्यामध्ये श्री स्वामी चरित्र सारामृताचं पाठ असो किंवा श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण असो, किंवा काही जणांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र याचं पारायण करत असतील. परंतु ह्या म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं सुद्धा पारायण करणं शक्य नाही, तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं सुद्धा पारायण करणं शक्य नाही, परंतु तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाच्या जवळ जायचं आहे. तुमची खूप तळमळ चालली, तुम्हाला खूप इच्छा आहे की आपण या ग्रंथाचं पारायण करावं, आपल्या आयुष्यात खूप समस्या आहेत, त्या समस्येचं सगळं निराकरण व्हावं असं तुम्हाला खूप मनापासून पोट तिडकीने तुम्हाला वाटत असेल, परंतु तुम्हाला हे करणं शक्य होत नसेल किंवा याच्या ज्या अटी आहेत त्या तुम्हाला पाळणं म्हणजे ह्याचे जे नियम आहेत ते तुम्हाला पाळणं शक्य नाही अशी एक मनात भीती असेल, तर अशा वेळेस मैत्रिणींनो, फक्त काही नियम पाळून आपल्याला ह्या 2 सेवा करायच्यात. तर त्या 2 सेवा कोणत्या? गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय. तुम्हाला भलं श्री गुरुचरित्र पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नाही, तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं सुद्धा पारायण करणं शक्य नाही, परंतु तुम्हाला आस लागलेली आहे या ग्रंथाच्या पारायणाची, तुम्हाला आस लागलेली आहे यातून मिळणाऱ्या फलश्रुतीची. तर अशा वेळेस तुम्हाला जर फलश्रुती हवी असेल, तुम्हाला काही सांसारिक अडचणी असतील आणि किंवा तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील, काही तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील, तर अशा वेळेस तुम्ही आवर्जून 14वा आणि 18वा अध्याय या 2 अध्यायाचं पठण करायचंय. तर या 2 अध्यायाचं पठण करण्यासाठी तुम्हाला पूर्ण ग्रंथ दररोज हातात घ्यायचा नाही, कारण साधे सोपेच नियम आहेत. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद समजला जातो, तर एवढा पवित्र असा ग्रंथ आपण दररोज काढणं योग्य नाही. त्यामुळे आपल्याला छोटी आवृत्ती 14वा आणि 18वा अध्यायाच्या आवृत्त्या आपल्याला मार्केटमध्ये आज उपलब्ध आहेत. तुम्हाला 14वाच अध्याय वाचायचा असेल तर तुम्हाला फक्त 14वा अध्यायाचंच पुस्तक मिळतं छोटंसं. जर तुम्हाला फक्त 18वा अध्याय वाचायचा तर 18वा अध्याय सुद्धा मिळतं. आणि जर तुम्हाला दोन्ही अध्याय दररोज वाचायचे आहेत अशी तुमची इच्छा आहे, तर ह्या दोन्ही एकत्रित असलेलं सुद्धा पुस्तक तुम्हाला मिळतं. तर तुम्ही ती आवृत्ती घेतली तरी सुद्धा तुमचं 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण जर तुम्ही आवर्जून केलं तर निश्चित तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात. कारण या अध्यायाची महतीच एवढी आहे की या अध्यायाच्या महतीमुळं, या अध्यायाच्या पठणामुळं आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक समस्या असो, मानसिक समस्या असो, शारीरिक समस्या असो, तुम्हाला कुठला व्याधी जडलेला असेल, तुमच्यावर तुम्हाला कशाची भीती वाटत असेल, अनामिक भीती किंवा घरात तुमच्या नकारात्मकता नांदत असेल, हे तुम्हाला जाणवत असेल, तर अशा वेळेस ह्या 2 अध्यायाचं जरी तुम्ही पठण केलं तरी सुद्धा खूप मोठी सेवा झाली असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी महाराजांप्रती करणं, काहीतरी गुरूंप्रती करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा वेळ, ज्या ब्रह्मांड नायकांनी आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, ज्या दत्त महाराजांनी आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, त्यांच्यासाठी थोडा कालावधी जर आपण आपल्या आयुष्यातला वेचून बाजूला काढला आणि तो सेवेला समर्पित केला तर निश्चित तुमच्या सगळ्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. त्यामुळे मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला कुठल्याच सेवा शक्य होत नाहीत तर आवर्जून फक्त या 2 अध्यायाचं पठण करा, तर दत्त महाराजांची कृपा निश्चित तुमच्यावरती कायमस्वरूपी राहते. महाराज तर आपल्याला नित्य सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरंच आहे, महाराजांचं ब्रीद वाक्यच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, संकट काळामध्ये महाराज नेहमी माझ्या पुढे राहतात आणि माझ्या चांगल्या काळामध्ये नेहमी महाराज माझ्या पाठीशी उभे राहतात. तर हे माझं वैयक्तिक मत
मत आहे, खूप जणांचे असे अनुभव आहेत आणि महाराजांचं जे ब्रीद वाक्य आहे ते ठामपणानं मी सांगू शकते की हे खरंच आहे. संकटामध्ये उभारी आणणारं हे वाक्य आहे किंवा अडचणीच्या काळामधून आपल्याला बाहेर जाण्यासाठी मदत करणारं काहीतरी आपल्याला मोटिवेशन लागत असतं. प्रत्येक वेळेस आपल्याला कुणीतरी बाहेरून मोटिवेशन देईल असं नसतं. तर अशा वेळेस फक्त महाराजांचं हे वाक्य लक्षात करा, महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणा, तर निश्चित तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं होण्यासाठी, आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही. कारण जेव्हा महाराजांचा वरद असतं, दत्त महाराजांचा वरद हस्त आपल्यावरती असतो, त्यावेळेस कुणाचंच तिथं काही चालत नाही. भलं ते कितीही मोठा व्यक्ती तुमच्या मागे हात धुवून का लागलेला असं, महाराज त्यांच्या मागे हात धुवून लागतील हे निश्चित आणि तुमच्या पाठीशी नित्य राहतील. हे सुद्धा काळ्या दगडावरची रेष आहे. आवर्जून बंधू भगिनींनो, तुम्ही ह्या काळामध्ये गुरुपौर्णिमेपर्यंत तरी कमीत कमी 14वा आणि 18वाचं अध्यायाचं पठण करा आणि तुमचे अनुभव काय आले तुम्हाला ह्या दिवसात जे पठण केलं तर ते मला कॉमेंट्समध्ये आवर्जून सांगा. निश्चित तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होतील, यातील मात्र ही शंका नाही. साधी सोपीच सेवा आहे, परंतु आवर्जून काहीतरी सेवा आपल्या हातून घडाव्यात म्हणून आपण फक्त ह्या 2 अध्यायाचं पठण केलं तरी निश्चित गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यासारखं तुम्हाला समाधान सुद्धा प्राप्त होतं, यातही तीळ मात्र शंका नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.